तर मंडळी, अगदी कमी साहित्यामध्ये होणारी बिर्याणी आणि झटपट होणारी बिर्याणी, आपण चिकनची एकदम झटपट अशी बिर्याणी बघणार आहोत. तर नमस्कार मंडळी, प्रीताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण बॅचलर मुलांसाठी किंवा झटपट करण्यासाठी तुम्ही एकदम घरगुती स्वयंपाकाचा जर कंटाळा आला असेल तर अशी पद्धतीची तुम्ही चिकनची बिर्याणी करू शकता आणि ती तुम्हाला नक्की आवडेल. तर मंडळी, व्हिडिओ पूर्णपणे बघा. तर मंडळी, चला आता आपण बिर्याणीसाठी लागणारं साहित्य बघूया. तर इथे मी एका बाउलमध्ये अर्धी वाटी दही घेतलेलं आहे. दही आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे. दही फेटून घेतल्यानंतर आपल्याकडे जे मसाले आहेत ते मसाले ॲड करायचे आहेत. मसाले तुम्ही घरगुती मसालेच ॲड करायचे आहे. अगदी कमी साहित्यामध्ये होते. तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही मसाले ॲड करू शकता. तर इथे मी तळून घेतलेला कांदा घेतलेला आहे. त्याच्यानंतर कोथिंबीर ॲड केलेली आहे. चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. नंतर हळद ॲड केलेली आहे. लाल तिखट, गरम मसाला आणि जे आपण कांदा तळलेलं तेल होतं ते देखील त्याच्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे. आणि इथे मी एका टॅमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे आणि ती त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर इथे मी त्याच्यामध्ये गोडा मसाला ॲड केलेला आहे, जो आपण मसाले भातासाठी ॲड करतो. तुम्ही तो स्किप केला तरी देखील चालेल, पण हा मसाला ॲड करून बघा, अगदी छान बिर्याणी होते. त्याच्यानंतर इथे मी थोडंसं चिकन मसाला ॲड केलेला आहे, कसुरी मेथी ॲड केलेली आहे आणि आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये मी जे अर्धा किलो चिकन मी घेतलं होतं ते स्वच्छ धुवून घेतलेलं होतं आणि ते आता याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. तर धुवून घेतलेलं थोडंसं पाणी राहिलेलं होतं ते मी काढून घेतलं आणि याच्यामध्ये मी चिकन मिक्स केलेलं आहे. आता चिकन मिक्स करून झाल्यानंतर हे आपल्याला एक अर्धा तास असंच ठेवून द्यायचं आहे. आणि जर तुम्हाला झटपट करायचं असेल तरी एक 15 मिनटं तुम्ही ठेवलं तरी देखील चालेल आणि रेसिपी तुम्ही लगेच करायला घेऊ शकता. तर आता इथे मी एक ते दीड तास मी ठेवून घेतलेलं होतं आणि आता आपलं हे चिकन ठेवून देऊया आणि नंतर आपण 1-1.5 तासानंतर करायला घेऊयात. इथे आपले चिकन मुरत ठेवून 1.5 तास झाले नाही. त्याच्यानंतर मी इथे तांदूळ घेतलेला आहे. तर अर्धा किलो तांदळासाठी अर्धा किलो चिकन, म्हणजेच अर्धा किलो चिकनसाठी मी अर्धा किलो तांदूळ घेतलेला होता आणि तो तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तर तांदूळ तुम्ही एक 15 मिनटं भिजत ठेवला तरी देखील चालेल, पण आपले चिकन शिजूसपर्यंत कुकरमध्ये तांदूळ पाण्यामध्ये भिजतो, त्यामुळे त्याला जास्त वेळ भिजत घालायची गरज नाही. तर इथे मी डबल मोर तांदूळ वापरला होता. तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता. तर इथे कुकरमध्ये मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे, थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि ते गरम झाल्यानंतर जे आपण चिकन मुरत ठेवलेलं होतं ते आता त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि त्याला छान असं शिजून द्यायचं आहे. पूर्णपणे शिजून द्यायचं नाही, 50% चिकन याच्यामध्ये शिजून द्यायचं आहे, कारण आपण बाकीचं राहिलेलं चिकनला तांदूळ टाकल्यानंतर शिट्टी देणार आहोत. तर इथे मी चिकन वापरण्यासाठी ठेवल्यानंतर त्याच्यावर मी ताट ठेवलं होतं आणि तुम्हाला दिसत आहे तर चिकनला छान असं पाणी देखील सुटलेलं आहे, की दह्याचा जो आंबट वास असतो तो देखील याच्यामध्ये पूर्णपणे दही देखील शिजून घेतलेला आहे. आणि दही घेत असताना दही जास्त आंबट घ्यायचं नाही. तुम्ही फ्रेश दही घेतलं तर बिर्याणी एकदम छान होते. तर जे ताट आपण ठेवलेलं होतं त्याच्यावर मी पाणी ठेवलेलं आहे आणि ते पाणी गरम झाले की तेच आपल्याला कुकरमध्ये ओतायचं आहे आणि त्याला उकळी आल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये तांदूळ ॲड करायचं आहे आणि परत चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे. चिकन आपण मुरत ठेवत असताना त्याच्यामध्ये देखील मीठ टाकलेलं होतं, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. आणि आता याच्यामध्ये मी तांदूळ टाकलेला आहे आणि ते छान असं मिक्स करून घेऊया आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून त्याच्या 1-2 शिट्ट्या करून घेऊया, कारण आपल्याला आपले चिकन अगोदर आपण निम्मे शिजवून घेतलेले होते 50%, त्यामुळे त्याला जास्त शिट्ट्या द्यायची गरज नाही. आणि त्याच्यावर मी थोडासा तळलेला कांदा आणि कोथिंबीर टाकलेला आहे. तुम्हाला हिरवी मिरची ॲड करायची असेल तरी तुम्ही करू शकता आणि थोडासा वरनं गरम मसाला देखील ॲड करा, तसंही छान लागते. मी केलेलं नाही, पण तुम्ही करून बघा, एकदम छान लागते. तर इथे मी कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि आता आपली बिर्याणी तयार झालेली आहे. तर मंडळी, तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीची ही बिर्याणी कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.